भारत हा गुलामांचा देश आहे उगच म्हणत नाही। याच्या आधी इंग्रजांची गुलामी केली, आता चंद गद्दार नेत्यांची गुलामी आपण लोक करत आहोत आणि ते लोक अडाणी सारख्या उद्योगपतींना मोठं करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट बाळगतात। आपले सतरंजा उचलणारे कार्यकर्ते इथं 50चं पेट्रोल गाडी टाकून त्या नेत्याच्या मागे पळतील आणि खरं बोलणारालाच घोडा लावतील, पण त्या नेत्याला काही बोलणार नाही। तशीच अवस्था आहे। ज्या नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी जनआंदोलन उभा केलं, त्या विमानतळाचं लोकार्पण पण झालं। 25 डिसेंबरला पहिलं फ्लाईट पण तिथं उतरलं, पण आपण झोपलेलेच राहूत। आता तुम्हाला वाटेल अदानी एवढं मोठं विमानतळ बनवलंय ते फक्त पॅसेंजर फ्लाईटसाठी? बिलकुल नाही। जे जुनं मुंबईचं विमानतळ होतं ते शहराच्या बरोबर मध्ये होतं आणि त्याच्या बाजूने त्याला वाढवण्यासाठी जागाच उरली नव्हती। मग अडाणीने तिथं स्वतःचा व्यवसाय उभा करून मोनोपोली करण्याचं ठरवलं। त्याच्यासाठी त्याने नवी मुंबई विमानतळाची डिझाईन लॉन्च केली। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आहे ती कार्गो फ्लाइट्सची। विचार करा, जे जुनं मुंबईचं विमानतळ आहे त्याची कार्गोची कॅपॅसिटी आहे 9 लाख टन आणि आता नवी मुंबई विमानतळाची कॅपॅसिटी आहे 2.8 मिलियन आहे की नाही? पहिल्याच्या पेक्षा 3 पटीनं जास्त। आणि याच्यासाठीच नवी मुंबई विमानतळ आहे। याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की हा फक्त बिझनेस आहे, नाही, इथं फक्त एका माणसाची मोनोपोली चालणार, कारण की नवी मुंबई विमानतळ पण अडाणीचंच आहे आणि जुनं मुंबईचं विमानतळ पण अडाणीचंच आहे। आणि काय झालं? लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यायचं काहीच नाही। ज्यावेळेस एअर शो केला गेला तेव्हा अडाणीच नवी मुंबई विमानतळ असं नाव आलं आणि सगळ्या भूमिपुत्रांच्या तोंडामध्ये चपराक मारल्यासारखं झालं। ही आहे आज महाराष्ट्राची अवस्था आणि हे नवी मुंबई विमानतळ पण खूप मोठा स्कॅम आहे, खूप मोठी मोनोपोली आहे। मोनोपोली कशी? पहिलं जे विमानतळ होतं त्याची कार्गो कॅपॅसिटी कमी होती, त्याच्यामुळे फार्मा आणि टेक कंपन्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागत होतं। आता ह्या नवीन मुंबई विमानतळाची कॅपॅसिटी वाढली, त्याच्यामध्ये या कंपन्यांचा तर फायदा होणार, पण हे चालवणार अडाणीचं आहे। अडाणी माणूसच हे एअरपोर्ट चालवणार आहे, दोन्ही एअरपोर्ट चालवणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, या महाराष्ट्राची मागणी होती की लोकनेते दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला द्या। ती मागणी तर धुडकावूनच दिली आणि हे एक दिवस हे भिकारचोट नेते हा सगळा महाराष्ट्र या उद्योगपतींच्या घशातच घालणार, आपल्या मागण्यांना फाट्यावर मारून।